आम्हाला सगळ्याला नाश्ता दिला ना तुम्ही. तुम्ही घ्या. अंजली तुम्ही पण घ्या. नाही नाही, आमचं जेवण झाले होते. हेच बनवले होते, पराठेच बनवले होते. तर जमतेमच जेवण केलं आणि मी बसली होती. पण आमच्या बरोबर तर थोडे नाश्ता करते. नाही नाही, मग कसं आहे, एक वेळा जेवण झालं ना मग दिवसभर मी काहीच खात नाही. फक्त मग 4-5 वाजता मी चाय बस. अगर मी काही खाल्लं नाही ना जास्त तर मग कधी ते ॲसिडिटी, मग ते गॅस, म्हणून मी कधी खातच नाही मग. हो काय? नाही, माझं तर चालू राहते. माझं नाश्ता वगैरे म्हणजे दिवसानं चुटूर चाळू चालूच राहते. पण गोड नाही खात मी. पण पराठे छान झाले. कशाचे आहे ते पराठे? कंट्रोलचे तांदूळ भेटते ना, तर त्या तांदूळाच्या पिठाची वय. हो काय? छान झाले. पण म्हणजे काय काय टाकलं होतं याच्यामध्ये? बस काही नाही, मस्त आलू उबालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मस्त बारीक करून टाकून द्यायचं. आणि संभार, मेथी असली मेथी, पालक असली तर पालक कच्चेच, आणि त्याच्यामध्ये मस्त आणि कांदा बारीक बारीक काटून कांदा टाकून द्यायचा. अगर पाला जर असला ना कांद्याचा तर मग एकदमच मस्त. असं मग सगळं मटेरियल टाकून द्यायचं. आणि काय म्हणते, थोडंसं हे गव्हाचं पीठ, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं. आणि बस मग मस्त असं बेला आणि हातानं थापा. बेलता येत नाही तर हातानं मस्त असं भाकरीसारखं थापा. आणि मस्त त्याच्यामध्ये तेलही टाका लागते. तेल टाकलं आणि थोडंसं तिखट मीठ हे सगळं टाकून मस्त हातानं भाकरीसारखं थापा. म्हणजे जाडे झालं पाहिजे म्हणून. आणि त्याच्यात थोडंसं इनो टाका आणि मस्त बारीक कुच करून मग मस्त असं थापवून आणि मग ताव्यावर टाकायचं आणि वरतून मस्त तेल टाकायचं, चांगलं पच तेल तूप काही बी जे काही असलं ते. आणि बस झाले तयार. हो काय? अरे वा, मला माहीतच नाही की तांदूळाच्या पिठापासून पराठे बनते म्हणून. खरंच छान झाले, कुरकुरीत बी झाले आणि छान लागून राहिले. आई, मला बनवून दे जा तुम्ही हे पराठे, मला खूप आवडले. मी बनवून असेच पराठे मी बनवून घरी. हो बरं, मी तांदूळाचं पीठ माहीत लय आहे तर घेऊन जातो मग. हो आई, मला देऊन दे जा तुम्ही. मला खरंच आवडले मला पराठे. अंजली, आण अजून पराठे आण, टमाटर सॉस आण, ते चटणी आण. नाही नाही नाही, नकोय, मला नकोय आता. बस मस्त जमलं. आणि तशी बी मी घरून ना जेवण केलंच नव्हतं बरोबर. मला ना म्हणजे कसं कुठं जावाचं असलं ना तर मला भूकच नाही लागत. म्हणजे जेवायची इच्छाच नाही होत. तर मग इथं आल्याच्या नंतर मला भूक लागली होती. तर 2 पराठे खाल्ले मी आणि आता ह्या 3रा पराठा. मला छान लागले पण पराठे. हो काय? तर घ्या ना मग अजून. नाही नाही, हे प्लेटमधला अगोदर खतम करते. बस आता हेही मला ना म्हणजे जाऊन नाही राहिलं आता पोटामध्ये. बरं, आता काही देऊ नका. बस झालं, मस्त मग्गम झालं आता. नाही काही जी परवीनचे बाबा, छान झाले ना पराठे? हो सुलोचना, खरंच एक नंबर पराठे झाले. हॉटेलमध्ये गेलो ना तर असे पराठे भेटत नाही कधी. मस्त झाले, छान झाले. बनवशील तू बी असा नाश्ता करत जा घरी, बनवत जाय. हो हो, आता मला माहीत झालं तांदूळाच्या पिठापासून पराठे बनते म्हणून. तर आपल्याला तर कंट्रोल मिळत नाही. तर माझ्या घरचे घेऊन जायचं ना तांदूळ. तसे आम्हाला एवढे जणांचं कंट्रोल भेटते. म्हणजे आम्हाला 14 जणांचं कंट्रोल भेटते तर आम्हाला उरपुरून जाते. हो काय? तसं मी फ्रीमध्ये नाही नेणार. मी विकतच नेणार तुमच्याजवळून. मी पैसे देऊन देईन. काय बोलता जी तुम्ही इनबाई? नाही नाही, काही पैसे गिसे नका, काही नका. तसेच मी तांदूळ देईन तुम्हाला. बरं करा मग, पटापट फिनिश करा. चला बरं, चला आपण शेत बघायला जाऊ. मला खूप आवडलं इकडचे गावं, हे छोटे छोटे घरं. मला खरंच घरून निघाली ना माझी इच्छा नव्हती, पण इथं आल्याच्या नंतर खरंच माझं मस्त मन गमलं. मला खूप छान वाटलं हे गावही. पण लोक थोडेसे ना आमच्या इकडे ना म्हणजे खूपच असे एकसारखे बघत होत राहिले ना, तेच थोडंसं बेकार वाटलं. हो, म्हणजे कसं आहे, खेड्यापाड्यामध्ये मोठ्या गाड्या नाही आहेत, कार नाही आहेत. आता कसं माझ्या घरी आता तुम्ही कार ना आले तर लोकायला असं वाटलं कोण आलं म्हणून पाहायला आले होते. हो काय? म्हणजे अशी कोणाची मोठी फॅमिली नाही आहे? नाही नाही, आम्ही सगळे गरीब आहोत. आमच्या इकडे म्हणजे कोणत्याच रिश्तेदारीमध्ये जे माझ्या मैत्रिणी आहेत त्याच्या घरी कोणी असे गाड्यावाले कोणी आहेच नाही. म्हणून त्याला थोडंसं म्हणजे अलगच वाटते.
हो का? नाही तरी छान आहे. छान आहे, तुमच्या मैत्रिणी सुद्धा छान आहे. सुंदर दिसतात, मस्त छान छान साड्या घालतात. आणि ती एक आहे ना, ती खूप सुंदर दिसते. ते आमच्या संग भांडली होती रस्त्यावर ती. आणि एक ती साडीवाली अजून पल्लू घेऊन आहे ना डोक्यावर ती. नाही, तशा सगळ्याच तुमच्या मैत्रिणी छान दिसतात. चिकन्या चोपड्या, फुगे फुगे गालत यायचे, आणि ते मस्त सुंदर दिसतात तुमच्या मैत्रिणी. हो, तशा सुंदर आहे. खरंच मला खूप आवडलं. इकडचं राहणीमान बी खूप सुंदर आहे, साधं सिंपल, मस्त प्रत्येकाच्या वेण्या आहेत, खूप सुंदर दिसतात साड्या, सिंपल सिंपल साड्या. मला खूप आवडलं इथचं वातावरण, हे शुद्ध जंगल, हे मला खूप आवडलं. हो, येत राहत जा मग. बरं, मग माझा पोरगा आवडला ना तुम्हाला? हो हो, मी तर द्यायला तयार आहे आता. पिंकीची इच्छा आहे. पण एक गोष्ट, पण ना लग्न आताच नाही करायचं. मला हिचं म्हणजे ग्रॅज्युएशन करायचं आहे कम्प्लीट, आणि मग नंतर लग्न. हो, तर माझा रमेश पण म्हणत आहे तसाच. तर तोही म्हणे का ते शिकते म्हणे, तर मग शिकून झाल्याच्या नंतर मग लग्न करू म्हणे. म्हटलं ठीक आहे, कारण माझ्या अंजलीचं लग्न व्हायचं आहे. तिचं अगोदर मला करणं आहे, आणि मग याचं बांधमध्ये. ह्या तर लहान आहे, तर पहिले अंजलीचं करायला लागेल ना आम्हाला. तर सांगा तुमच्या रिश्तेदारीत कोणी चांगलासा पोरगा असून तर पाहिजा, लक्ष ठेव जा जरा. हो हो, सांगेन. तुमची अंजली पण छान आहे आणि छान स्वयंपाक करते. हो, माझी पोरगी गुणाची आहे, खूप गुणाची आहे माझी पोरगी. स्वयंपाकात, अभ्यासात, सगळ्या गोष्टीत निपुण आहे माझी पोरगी. पण माया पिंकीला येत नाही बा. थोडंसं समजून घेत जा जा. हां, कारण मी तिला कधी कामाला लावलंच नाही, म्हणजे गरजच नाही पडली. मीच नाश्ता वाना सगळं मीच करून घेतो असतो, आणि जॉबवर बी जात असतो. आणि हे काय आपली आरामशीर उठते, 9-10 वाजते तिले झोपून उठाले. तिला स्वयंपाक म्हणून येतच नाही. तशी बनवते, चाय वगैरे बनवते, पोहागी बनवते, पण स्वयंपाक कधी बनवला नाही. तर आता माहीत नाही, तर थोडं सांभाळून घे जा. हो, आम्ही शिकून देऊ. ते नंतरची गोष्ट आहे. आता ग्रॅज्युएशन काय म्हणतात ते होऊ द्या, मग पाहू. हो येत राहत जा मग. हो हो, चला मग आता. चला, झाला कायची नाश्ता करा मग, पटपट उरकान चला. अरे वा शांताबाई, खरंच तुमच्या जंगलाचं वातावरण, तुमचं गावचं वातावरण खरंच मला खूपच आवडलं. खूपच छान आहे. किती छान जंगल दिसून राहिलं, आणि हिरवं. बापरे बाप. अजी शांताबाई, मग तुमच्या ह्या रस्त्यानं मग काही जनावरं येत असतील ना, वाघ गी, काही भीती गी नाही वाटत तुम्हाला? नाही जी, बिलकुल भीती नाही. मी रोज ह्या रस्त्यानं जाणं येणं करतो. बस गाडी समोरच उभी करून द्यायचा, कारण तिकडे मग वावरात जाताच नाही येणार. मग तुम्हाला शेत वगैरे दाखवून देतो.